नगरपालिका प्रशासनाच्या वतीने पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे। आज गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शहरातील जयस्तंभ चौक, कारंजा चौक आणि जांभरुण मार्ग या स्थळांवरील अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या लघु व्यावसायिकांचे दुकाने पालिका प्रशासनाने हटविले। या कारवाई दरम्यान जांभरुण मार्गावरील अतिक्रमणधारकांनी रोष व्यक्त केला। आम्ही अनेक वर्षांपासून इथे व्यवसाय करतो, आता आम्ही आमची पोट कशी भरायची, असा सवाल करीत प्रशासनाने पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये जवळपास 100 ते 150 अतिक्रमणे निष्कासित केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। आमच्या 15-20 वर्षापासून फ्रूटचं दुकान आहे, माझ्या बाजूला चहाचं दुकान आहे आणि बरेच काही भाजीपाल्याची दुकान आहे आणि याच्यावरच आमचं सगळं घर चालते। आणि दुसरी गोष्ट ही गरजवंत वस्तू आहे आणि दवाखाना लाईन मध्ये हेच वस्तू चालतात, बाहेर ठिकाणी या वस्तू चालू शकत नाही। तुम्ही आम्हाला पर्याय जागा दिली, पण तिकडे त्या फळ झालं, भाजीपाला झालं, दूध झालं, चहा झालं, हे नाही चालणार। आमच्या हिशोबानं इकडंच कुठं ना कुठं तिथून तेवढं पर्याय काय नाही करून द्यावं। आता आम्ही वाहन कुठं पोट भरावं, सडके माल आहे, दुकानं पण ठेवा फेका, तुम्ही गरीबाले पोट नाही भरद्या लागले। आधी सांगितलं होतं का अतिक्रमण काढलं? सांगितलं होतं, पण आता किती दिवस नेहमीच झाले ते आम्ही जा कुठं मग कुठं पोट भरा जाते ना। 50-60 वर्षाची बाई मी कुठं काढायला तू काय आता मागणी काय? मागणी का आमचं काही निर्णय लावा नेहमी 8-4 दिवस झाले कितीच। आमचं जे अतिक्रमण आहे ते हटवण्यात आलेलं आहे आणि समोरचं जे अतिक्रमण आहे ते बी हटवण्यात आलेलं पाहिजे। जे दवाखान्याचे अतिक्रमण आहे त्यांना पार्किंगची व्यवस्था नाही केलेली, ते पूर्ण त्यांच्यामुळे गाडीला अडचण निर्माण होतात। आमचे कमीत कमी समजा 15 ते 20 वर्षापासून दुकान आहे अतिक्रमण। आपलं 29 वर्षापासून इथं दुकान आहे या रोडवर। आता बरेच वर्षापासून याच्यावर चालू आहे आमचं, दुसरं काही आम्हाला कमाईचा मार्ग नाही। एकमेव हाच मार्ग आहे आमचा कमाईचा आणि कुटुंब चालवायचा। आता हे वेळोवेळी उघडचे आमची काही ना काही पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे। याच्यावर बरेच लोक म्हणजे एका घरामागे 4-5 जणांची पोट असते। आज जयस्तंभ चौक ते कारंजा चौक तसेच जयस्तंभ चौक जांभरुण रोड येथील अतिक्रमणधारक यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा त्यांनी अतिक्रमण काढण्यास मनाई दिली। त्यामुळं आम्ही नगरपालिका मार्फत अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली असून आज रोजी जवळपास 100-150 अतिक्रमण काढण्याची कारवाई झालेली आहे।